वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नमस्कार, जय भीम साथियों, आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल। मैं स्नेहा टेकम, आपके लाइव एक नई खबर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर। भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद तसेच तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताचे संविधान सुपूर्द केलं आणि 26 जानेवारी 1950 नंतर भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित झाली, भारताचं संविधान राबविण्यात आलेलं आहे। तर त्याच दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण भारतभरामध्ये संविधान दिवस आजचा दिवस म्हणून ओळखला जातो। आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महादुला कोराडीमध्ये ज्यांनी कार्यक्रम अरेंज केलेला आहे ते कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आहेत सीसी वासेजी। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। वासेजी, ज्या पद्धतीनं भारत देशामध्ये संविधानाचं राज्य आहे असं आपण बोलतो, नेहमी बोलतो, पण तुम्हाला असं जाणवते कधी कधी की हे संविधानावर चालत आहे आपला देश, हे राज्यकर्ते संविधानानुसार कार्य करतात असं तुम्हाला वाटते का? जब बाबा साहेब आम्बेडकर जी ने भारतीय संविधान देश को अर्पित किया था, उस समय में बाबा साहब कहे थे अगर इस संविधान को चलाने वाले लोग अगर सही है तो भारतीय संविधान सही साबित होगा। अगर इस देश का संविधान चलाने वाले अगर लायक नहीं है तो वो संविधान लायक नहीं ठहरेगा और वह सही साबित नहीं होगा। कहने का मतलब अगर इस देश के अंदर में संविधान चलाने वाले लोग अगर सही होते तो इस देश के अंदर में जिन्होंने किसान भाई यहाँ के जो लोग थे उनको 1 साल तक उनकी अपनी मांग नहीं मांगनी पड़ती थी, अगर उनकी मांगे पूरी करते थे। अगर इस देश के अगर संविधान चलाने वाले लोग अगर सही होते तो इस देश के अंदर में 5 करोड़ से ज़्यादा लोग सुशिक्षित बेरोजगार नहीं होते। अगर इस देश के संविधान चलाने वाले लोग अगर सही होते तो इस देश में मनरेगा के कारण में जिन लोगों के गरीब लोग होते हैं उनके हाथ में काम होता। अगर संविधान चलाने वाले लोग अगर देश में अगर सही होते तो आज हम इस महादुला परिसर में जो अपने हक और अधिकार के लिए जो मांग कर रहे हैं, तो हम लोगों को यहाँ के संघर्ष समिति के माध्यम से जो हम कार्य कर रहे हैं, तो हम जैसे लोगों को यहाँ पे 1 महीने से बैठना नहीं पड़ता, आमरण उपोषण करना नहीं पड़ता और धरने आंदोलन नहीं करना पड़ता था। केवल दिखाने के लिए लोग संविधान का इस्तेमाल कर रहे हैं। हाँ, यानी कि हमको ऐसा लग रहा है कि जो संविधान चलाने वाले लोग हैं ये संविधान का दिखावा कर रहे हैं। अगर समझ जाओ, अगर सही मायने में संविधान अगर उनको चलाना रहता है तो इस संविधान के अंदर में जिनके हक और अधिकार है, जैसा कि आरक्षण के माध्यम से जिन जिन लोगों को अधिकार मिलते हैं उनको सही ढंग से उनको अधिकार लागू किया जाता है। देश के नागरिक जो है आज बेघर ज्यादा हो रहे हैं और भूखे ज्यादा लग रहे हैं, ऐसा मुझे लग रहा है। इसलिए हम लोगों को ऐसा लगता है कि अगर वंचित बहुजन आघाड़ी की तरफ अगर जनता ने अगर हम लोगों को हमारे हाथ में अगर संविधान दिया तो वंचित बहुजन आघाड़ी ये सही मायने पर लोगों के हक और अधिकार दिलाने का प्रयास करेंगे। इतना ही अंतर। वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर जिल्हाध्यक्ष आहेत विश्रांतीताई रामटेके, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। रामटेकेताई, मला एक सांगा की ज्या पद्धतीनं लोकांना आरक्षण पाहिजे, सर्वांना आरक्षण पाहिजे, सर्वांना आरक्षणातून नोकऱ्या सुद्धा पाहिजे, मात्र भारताचं संविधान
काही लोकांना जे मनुवादी आहेत, ज्यांची विचारसरणीच नेहमी मनुवादी राहिलेली आहे, अशा लोकांना भारताचं संविधान चालत नाही, बाबासाहेब चालत नाही, कारण ते बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. काय वाटते तुम्हाला? आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांसाठीच आरक्षण म्हणजे आधीच तरतूद केलेली आहे आरक्षणामध्ये. आणि आपल्याला जे आरक्षण आहे ते आरक्षण इतरांच्या पेक्षा कमीच आहे. 27% आरक्षण जे आहे ते ओबीसीला आहे. सगळ्यात पहिले विचार बाबासाहेबांनी ओबीसीचाच केलेला आहे. 340 कलम हे बाबासाहेबांनी त्यांच्यासाठीच लिहिलेलं आहे. आणि आरक्षणाचा फायदा सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी घेत आहेत. परंतु फक्त बोट दाखवलं जातं की एससी लोकांनाच आरक्षण आहे आणि एससी लोकांवरच म्हणजे जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे मनुवादी सरकार. तुम्ही म्हणता की ओबीसी लोकांना 27% आरक्षण बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिले नाही. सर्वात आधी जे कलम आरक्षणाचं जे लिहिलं ते ओबीसींसाठी. मग असं असताना ओबीसी लोकांच्या, ओबीसी बांधवांच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो का दिसत नाही, किंवा बाबासाहेबांचा आजच्या दिवशी तरी कमीत कमी गुणगान त्यांच्याकडनं का होत नाही, ज्यांच्या भरोशावर त्यांना आरक्षण मिळालं, आरक्षणातून नोकऱ्या मिळाल्या? कारण बाबासाहेबांनी सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे हे खरं आहे. परंतु आपण जे बोलता की ओबीसीच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो दिसत नाही आणि ओबीसी समाज बाबासाहेबांचं संविधान दिवसाचं गुणगानही करत नाही. कारण यांच्या मनावरती जो पगडा बसलेला आहे अंधश्रद्धेचा, ते आजही म्हणजे अंधश्रद्धेच्या जगामध्ये वावरत आहेत, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहे. आपण बघतो की संविधानाने आपल्याला सगळं काही म्हणजे विज्ञानावर आधारित हा ग्रंथ आहे आपला संविधान, भारतीय ग्रंथ आहे एक. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अंधश्रद्धा ज्या आहेत त्या सर्व मिटल्या पाहिजे. तरीही आपण बघतो की ओबीसीच्या महिला आजही वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारतात. म्हणजे बाबासाहेबांबद्दल त्यांना अभिमान नाही, गर्व नाही. जसे आपले जे लोक आहेत एससी समाजाचे लोक जे जसे म्हणजे गर्वानी नारे लावतात, गर्वानी म्हणजे बोलतात बाबासाहेबांचं, तसं बाकीचे बोलत नाही. कारण त्यांच्यामध्ये कुठेतरी म्हणजे संकुचित विचार आहेत बाबासाहेबांबद्दल. वनमालाताई, मला एक सांगा, भारतीय संविधानाने महिलांना तर सर्व अधिकार दिलेले आहेत. स्त्री पुरुष असा काही भेदभाव संविधानामध्ये नाही आहे. आणि आज भारत देशाची राष्ट्रपती सुद्धा ही महिला सुद्धा झालेली आहे. हे भारतीय संविधानाचीच देण आहे. असं असताना कुठेतरी भारतीय स्त्रियांमध्ये भारतीय संविधानाची जनजागृती झाली नाही. काय वाटते तुम्हाला? बिलकुल झालेली नाही आहे. कारण या देशामध्ये जास्तीत जास्त जातीवाद आहे आणि मनु नावाचा ग्रंथ हा आजही अंमलात आलेला आहे. स्त्रियांना गुलामीची जाणीव असून सुद्धा त्या भारतीय संविधान हा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे असं त्यांच्या मनामध्ये काहीतरी रुजवलेलं आहे. आणि म्हणून ते त्यांच्या महिलांना भारतीय संविधानाची जाणीव होऊ देत नाही आणि त्यांच्या अधिकाराची सुद्धा जाणीव होऊ देत नाही. म्हणून हा इथला बहुजन समाज आजही खूप मागासलेला आहे. त्यांना आज बाबासाहेबांनी नोकऱ्यांमध्ये प्रावधान दिलं, आरक्षण दिलं. महिला गरोदर असताना तिला 3 हप्त्याची सुट्टी जाहीर केली, संविधानामध्ये लिहून ठेवलं. त्याच्यानंतर प्रस्तुतीनंतर त्यांना प्रस्तुती रजा सुद्धा मिळाली. एवढं सुद्धा आरक्षण या सगळ्याच जाती धर्मातील महिलांना मिळवून दिलेलं आरक्षण हे बाबासाहेबांनी संविधानात नमूद केलेलं आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आहेत श्रेया कांबळे म्हणून, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. प्रत्येक महिलेला संविधानाने सर्व अधिकार दिले, समानतेचे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि बरोबरी. सर्व क्षेत्रामध्ये महिलांना एवढी मोठी म्हणजे जबाबदारी आणि खास करून अधिकार संविधानाने दिलेला आहे. असं असताना भारतीय संविधानाचं रक्षण करण्यासाठी किंवा भारतीय संविधानातील उद्देशिका याचं वाचन करण्यासाठी महिला पुढे येत नाहीत. काय सांगणार आपण? हे मानसिकता आहे एक प्रकारची, जे अजूनही तयार नाहीत बदलायला. संविधानाने सगळ्या स्त्रियांना समान अधिकार दिलेले आहेत, पण ह्या अधिकाराची जाणीव क्वचितच काही स्त्रियांना आहे. काही स्त्रियांना तर माहिती नाही की आपल्याला अधिकार आहेत संविधानामध्ये स्त्री पुरुष समानतेचा. तर आपण बघू शकता की ज्या भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व, त्याचबरोबर समानतेची, सर्व क्षेत्रामध्ये बरोबरीची, मग ते स्त्री असो की पुरुष असो, सर्वांना एक समानतेची भूमिका, समानतेचा अधिकार ज्या संविधानाने दिलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे. मात्र त्याच
बाबासाहेबांच्या देशामध्ये म्हणजेच भारत देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाला मानणाऱ्या लोकांची संख्या अगदीच बोटावर मोजण्यासारखी असते. आणि भारतीय संविधान दिवस हा भारतीय संविधान दिवस साजरा करणारी लोकांची ही संख्या आहे. असं का? कारण भारतीय संविधान हे सर्वांसाठीच आहे. भारतीय संविधानाने सर्वांनाच भारत देशामध्ये सर्वांनाच अधिकार दिले आणि असं असतानाही प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार जसे आपल्याला पाहिजे आहेत त्याचबरोबर आपल्या अधिकारासोबतच आपले कर्तव्य सुद्धा काय आहे याची सुद्धा जाणीव प्रत्येक भारतीयांना आजच्या दिवशी झाली पाहिजे. हाच महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचाही उद्देश आहे. मात्र कुठेतरी भारतीय संविधान हे नावापुरतं किंवा आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी लोक फक्त भारतीय संविधानाचं नाव घेत आहे. ही एक शोकांतिका आहे. कुठेतरी भारत देशाचं स्वातंत्र्य हे टिकून राहण्यासाठी भारत देशाची एकात्मता अखंडता टिकण्यासाठी खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाच्या रक्षणाची आज सर्व भारतीयांवर जबाबदारी आहे. आणि कुठेतरी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सर्वांनी वाचन केलं पाहिजे आणि त्याच्यात लिहिलेल्या अधिकाराचं आणि त्याचबरोबर कर्तव्याची आपल्याला जाणीव सुद्धा झाली पाहिजे. तोपर्यंत आपण बघत राहा वंश न्यूज चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक वंश न्यूज थेट महादुला नगर पंचायत वरनं. विज्ञापन हेतु आप हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील साळवे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं. अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें.